इतर शेतकऱ्यांना तुमचं काय संदेश आहे? इतर संदेश काय, लोकांना सांगितलं तर पटत नाही. खर्च नाही, विश्वास नाही, असं तसं नाही चालत. काही गोष्टी आपण असा करून बघितला पाहिजे. अनुभव येतो की नाही तो बघितला पाहिजे. हे बघ, हे असं झालेलं होतं पहिल्या खरोखर जाम हैराण झालो होतो मी. ह्या अशा होत्या. नाही ना, बघूस पण हे आता हे नवीन आले हो. आता मिराकल रिझल्ट आहे आणि शेतकऱ्यांचे आता होप्स वाढल्यात की पुढे. नमस्कार, मी महेश कांबळे, नेटसप डायरेक्ट या कंपनीच्या शिवार फेरीच्या माध्यमातून आता आपण रत्नागिरी या ठिकाणी आलोत आणि इथे खूप एक छानसा एक मिराकल रिझल्ट एक शेतकऱ्यांना जाणवला. खूप वर्ष शेती करतायत ते काजूचे, खूप वर्ष शेती करतायत, पण ह्यावेळी त्यांचा असा प्रॉब्लेम झाला होता की ते स्वतः समजून सांगतील आपल्याला आणि त्याच्या समोर पण काही एक्झाम्पल पण ते समजून सांगणार आहेत. तर बायोफिटचे खूप बेस्ट रिझल्ट आहेत ते त्यांच्याकडून समजून घेऊया. तर सर, तुमची पूर्ण ओळख सांगा आणि तुमच्या प्लॉटमध्ये तुम्ही काय केलात, म्हणजे बायोफिटचे कोणकोणते प्रोडक्ट, म्हणजे प्रोडक्ट वापरल्याच्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम काय होता ना सोल्युशन काय आलं ते समजून सांगा. आमच्याकडं आता हे जे झाड होतं, ही झाडं नाही, ही सर्व झाडं अशी सुकत आली होती. पण त्या एवढ्या सर्व झाडामध्ये हे एका झाडाला एकही पान नव्हतं. एकही पान नव्हतं. मग मी असं म्हटलं की आता हा साधारण ओला आहे म्हणून एक करवत आणून हे तर कट करणार होतो झाड, ते मधून फुटवा यावासाठी नवीन आला तर बघायचं. मग त्यासाठी नंतर मग तुमचे हे औषध म्हणाले, हे औषध मारून बघा म्हणून मग त्या औषधाची मी फवारणी केली. फवारणी केल्यानंतर एक 5-6 दिवसानंतर ह्याला एक असे बारीक एवढे एवढे कोंबरे यायला लागले. ओके. मी म्हटलं हा ते हे आलेत ना, हे त्यातनं फुटले तसे. म्हटलं बाबा हे काय. मग माझी माणसं पण पहिली पण म्हणाली की बाबा ह्या झाडाला चांगलं औषध आहे. मग 8 दिवसानंतर ह्या असे हे जे आता वाढलेत ना, ते त्या फवारणीनंतर हे वाढले. मग मला एक सांगा, जेव्हा हा करपा एक प्रकारचा किंवा सुकले म्हणजे काहीच नव्हतं, काही नव्हतं ह्या झाडाला, फवारणी कशावर केला होता? फवारणी आम्ही बघितलं ना, म्हटलं आपण ह्या फवारणी तुम्ही पानावर नाही केला, मग झाडावर केली. ही जी पुरी आहे ना, जिथं हे आहे ना ती पुरी भिजवा म्हणून आम्ही ते भिजवा. तसाच वर माझा एक प्लॉट आहे कातलातला, तो वरचा, तो पण तसाच झाला होता. एकदाच मारले पण तिने पण दिल्या म्हणजे झालं. माझी माणसं म्हणाले साफ करत होती, ते म्हणाले शेत म्हणाले फवारणी तर तुमच्या फरक आहे, व्यवस्थित आहे. आणखीन काका मला एक सांगा, तुम्ही नेमका आता पूर्ण एक झाड, हे झाड पूर्ण झाड म्हणजे सगळी झाडाची झाली होती की कसं? झाड आता जे दिसतंय ना, हा हे तुम्हाला दिसतंय, हे पण सुकय. हा आता जो भाग झालाय हा त्याच्यातलाच आहे, सुकलेला राहिला बरोबर. पण हा सुकलेला राहिला तरी ह्याच्या पाठीमागे ते फुटलेत, म्हणजे ह्याला झाली ताकद, ही सुकली बरोबर. पण आम्ही जर त्यावेळी जो तोडतो हे असे झाले असते ना झाड ना, जर आता मला वाटतं मे महिन्यात, आता मे महिना 16 तारीख आहे, तर सर्व झाड असे झाले असते सुकली असती. बरोबर. माझी एवढं तुम्हाला समाधान आहे की माझी झाडांना आता एवढी जिवंत मी समाधान आहे. तर तुम्ही मला एक सांगा, उत्पन्नामध्ये कसं काय, म्हणजे तुम्हाला असं वाटतं का? मी म्हणतो उत्पन्न आहे. उत्पन्न मला आता त्याच्यातून फवारणी केल्यानंतर हा नवीन पालवा आला. आता नवीन पालवा आल्यानंतर परत मी फवारणी केली, परत दुसरी. नाही ही तिसरी केली आता मी. ओके, म्हणजे सगळं रिझल्ट चांगला झाला म्हणून तिसरी पण फवारणी केल्यामुळे आज माझ्याकडे हे काजू धरतायत, हे धरलेत. हे आता त्या म्हटलं किती तिसरी फवारणी आता केली, ती परत 7,000चं औषध आपण घातलं ना जवळजवळ ते. मग ते 7,000च्या औषधामध्ये मी जवळजवळ आता एवढ्या प्लॉट मध्ये माझ्या काजू काढणं चालूच आहे. बरोबर. नाही म्हटलं तर 50-60 हजार रुपये मी सहज कसेही करणार. बरोबर. जास्तीच करेन पण आता करणार. आता जवळजवळ 40,000चे 40 किलो काजू काल आणले आणि जवळजवळ नाही म्हटलं तर 15 किलो घर घातले वला. आणि अजून हा माझा ह्याच्यात आता अजून 15-20 दिवस चालेल. म्हणजे हा जबरदस्त रिझल्ट आहे सगळीकडे. ही झाडांना पानं नव्हती, हे सगळे नवीनच फुटवे आहेत म्हणायचे ना? हे नवीन सगळे नवीन फुटवे, हे नवीन फुटवे सगळे आलेले आहेत. फक्त मला एवढंच, माझं झाड जिवंत झालं, उत्पन्न मला मिळेल. बरोबर. ह्या वर्षी नाही पण पुढल्या वर्षी तरी मी त्याचं उत्पन्न चेप काढणार.
पण या वर्षी जर हे बघा हे नवीन काका. आले का, हे नवीन आले. या वर्षी जर आपण ही फवारणी नाही केली असती तर तर ही झाडं- उत्पन्न झाडं राहू दे, उत्पन्न झाडं तर गेलीच असती होय पण होय उत्पन्नच आलं नसतं. नाही नाही बरोबर, उत्पन्न पण वाढले, झाडं पण चांगले राहिलेत. मे महिन्यामध्ये सर्वात महत्वाचं, मे महिन्यामधलं 16 तारीख आहे आज, आणि झाडं बघा, यांची फुटवी बघा, सगळे नवीन आलेले फुटवे आहेत. फक्त स्टीमरिच मधून, स्टीमरिच आणि बायोनंटिनच्या माध्यमातून. आता एनपीके, तर तुम्ही आता एनपीके 1200 झाडांसाठी घेतलायत ना? हो हो 1200. त्यांना जो रिझल्ट जाणवला त्यानंतर त्यांनी 1200 झाडांसाठी फक्त एनपीके आणि शेत जे आपलं आहे, झेडेन आणि व्यायाम, हे सगळं प्रोडक्ट त्यांनी आता घेतलंय. बघूया पूर्ण प्लॉट बघूया, आता रिझल्ट बघितलं की समजेल. समजेल. ओके, तर काका तुम्ही जी मुलाखत दिलात, खूप मोलाची मुलाखत आहे, तर खूप खूप धन्यवाद तुमचं. ओके.